अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या या श्रद्धेच्या, विवेकाच्या आणि सत्याच्या मार्ग दाखवणाऱ्या श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भक्तांनो, आजचा विषय हलका नाही. हा विषय भीती निर्माण करणारा, अंतर्मुख करणारा आणि प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारावा असा आहे. एखाद्याची खोटी शपथ घेतल्याने तो माणूस खरोखरच मरतो का? आई वडिलांची, मुलांची, देवाची शपथ खोटी घेतली तर काय होतं? हा प्रश्न अनेकदा रात्री झोप देखील उडवतो. कारण अनेक जण नकळत, रागात, घाईत स्वतःला वाचवण्यासाठी शपथ घेतात. शपथ ही खेळण्याची गोष्ट नाही. भक्तांनो, आपल्या संस्कृतीमध्ये शपथ म्हणजे फक्त शब्द नाहीत. शपथ म्हणजे स्वतःच्या कर्मावर सही, ऊर्जेवर शिक्कामोर्तब आणि नियतीला दिलेलं वचन. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे, प्राण जाय पण वचन न जाय. इतिहास आपल्याला काय शिकवतो? भीष्म पितामह, राजा हरिश्चंद्र, रामचंद्र प्रभू हे लोक सत्तेसाठी नाही, सुखासाठी नाही, तर सत्य आणि प्रतिज्ञेसाठी जगले. पण आज आईची शपथ, देवाची शपथ हे शब्द संभाषणामध्ये सहज वापरले जातात. इथेच चूक होते. खोटी शपथ घेतल्याने मृत्यू होतो का? तर भक्तांनो, सर्वात आधी हा गैरसमज दूर करूया. खोटी शपथ घेतल्याने समोरची व्यक्ती लगेच मरतेच असं नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्याचे परिणाम होत नाहीत. आध्यात्मिक शास्त्र असं सांगतं की शपथ म्हणजे ऊर्जा हस्तांतरण, खोटं म्हणजे नकारात्मक कर्म. जेव्हा ही दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा परिणाम हळूहळू पण खोलवर होतात. खोटी शपथ म्हणजे कर्माचं बीज. भक्तांनो, कर्माचं बीज लगेच फळ देत नाही, पण जेव्हा देतं तेव्हा पूर्ण आयुष्य हलवून टाकतं. खोटी शपथ घेतल्यावर लगेच काही होत नाही, पण नियती नोंद करून ठेवते. खोटी शपथ घेतल्याचे सविस्तर परिणाम पहा. आत्मिक शक्ती कमजोर होते. खोटी शपथ घेतल्यावर माणूस आतून तुटतो. आत्मविश्वास कमी होतो. अंतःकरण अपराधी होतं. मन सतत अस्वस्थ राहतं. बाहेरून हसणारा माणूस आतून शांत नसतो. विश्वास नष्ट होतो आणि विश्वास गेला की सर्व काही जातं. भक्तांनो, पैसा गेला तर परत मिळतो, नोकरी गेली तर परत मिळते, पण विश्वास गेला तर? खोटी शपथ घेणाऱ्या माणसावर कोणीही पुन्हा विश्वास ठेवत नाही. समाजात तो एकटा पडतो. नशिबाचा हात सुटतो. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक मेहनत करतात पण तरीही कामं अडकतात. आध्यात्मिक मान्यतेनुसार खोटी शपथ घेतल्याने भाग्याची साथ सुटते, कुंडलीमध्ये दोष निर्माण होतात, आरोग्यावर खोल परिणाम होतो. भक्तांनो, खोटं बोलणं मनावर ओझं बनतं, झोप लागत नाही, छातीत धडधड, सतत भीती, अज्ञात आजार. काही वेळा ज्याची शपथ घेतली जाते त्यालाही त्रास होतो, कारण ऊर्जा जोडलेली असते. घरामध्ये अशांतता वाढते. खोटी शपथ फक्त एका व्यक्तीवर परिणाम करत नाही, तर घरामध्ये वाद, मुलांवर नकारात्मक संस्कार, आर्थिक ताण, आजारपण हे सगळं हळूहळू सुरू होतं. धर्मग्रंथ काय सांगतात? गरुड पुराणात सांगितलं आहे, खोटी शपथ हे महापाप आहे. मनुस्मृती म्हणते, असत्य बोलणारा स्वतःचं पुण्य नष्ट करतो. भगवद्गीतेनुसार सत्य हेच धर्माचं मूळ आहे. मानसिक शिक्षा सर्वात भयानक. भक्तांनो, देव शिक्षा देतो का? कदाचित, पण मन स्वतःच शिक्षा देतं. अपराधाची भावना, सतत भीती, मन शांत न राहणं, आनंद न मिळणं, हीच खरी शिक्षा आहे. कायदा आणि कर्म दोन्ही शिक्षा करतात. न्यायालयात खोटी शपथ गुन्हा आहे. कर्म सिद्धांतामध्ये खोटी शपथ जन्मोजन्मी परिणाम देते. उशिरा का होईना, पण परिणाम टळत नाही. मग काय करावं? भक्तांनो, खोटी शपथ घेण्यापेक्षा सत्य बोला. सत्य कठीण असेल तर मौन ठेवा. देवाचं नाव शपथ म्हणून वापरू नका. चूक झाली तर मनापासून क्षमा मागा. पुन्हा ती चूक करू नका. देव क्षमाशील आहे, पण खोटेपणाचा अहंकार हा देवाला मान्य नाही.
तर भक्तांनो, क्षणिक फायदा हा आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो. सत्याचा मार्ग हा कठीण आहे, पण तोच मार्ग सुरक्षित आहे. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, सत्याच्या बाजूने उभं राहणारा कधीच एकटा नसतो. भक्तांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न: तुम्ही कधी शपथ घेतली आहे का? त्यानंतर काही वेगळं तुम्हाला जाणवलं का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशाच प्रकारच्या धार्मिक, गंभीर आणि मार्गदर्शक व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.